म्यानमार, थायलंड, लाओस सीमेवरील गोल्डन ट्रँगल परिसरातील धक्कादायक प्रकारानं संपूर्ण देश हादरलाय. भारतातील तब्बल 800 तरुण अडकल्यानं सर्वांच्या नजरा या प्रकरणाकडे वळल्यात. तर महाराष्ट्रातील 25 जण या प्रकरणात अडकले असून त्यांना ओलीस ठेवण्यात आलंय. गोल्डन ट्रँगल परिसरात बेकायदेशीररित्या ऑनलाईन फसवणुकीचं कामं करून घेतली जात आहेत. आता काम न केल्यास थेट हत्या करत असल्याचा धक्कादायक खुलासा बीडच्या तरुणानं मित्राकडे फोनवर केलाय. आता या बीडच्या तरुणानं सांगितलेल्या माहितीनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. नमस्कार, मी आहे बालाजी आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. बीडमधील एक तरुण देखील 4 जूनपासून तिथेच आहे. या तरुणाचं ॲनिमेशन झालंय, त्यामुळे तो ऑनलाईन नोकरी शोधत होता. बीडमधील तरुण हा ऑनलाईन जाहिरातीच्या माध्यमातून म्यानमारला पोहोचला. आता या धक्कादायक प्रकारानंतर त्यानं बीडमधील एका मित्राशी संपर्क करून सर्व प्रसंग सांगितला. त्याच्यासोबत महाराष्ट्रासह इतर राज्यातील तरुण असल्याचं त्यानं फोन कॉलमध्ये सांगितलं. तर काही जणांची हत्या देखील झाल्याची धक्कादायक बाब त्याने मित्राला सांगितली आहे. आता या प्रकरणात बीडच्या सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून तपास देखील सुरू आहे. म्यानमारमध्ये ओलीस ठेवलेल्या बीडच्या तरुणानं मित्राला सांगितलं की आम्ही 500 ते 600 तरुण अडकलो. मी घरी बसलो होतो. व्हॉट्सअपवर एक मेसेज आला, त्यात मी ॲनिमेशन डिझायनर आहे. जाहिरातीतील सोशल मीडिया हाताळण्याचे बँकॉकमध्ये काम असल्याचं सांगितलं. त्यानंतर मी बँकॉकला पोहोचलो. इकडं आल्यानंतर मला घ्यायला एक गाडीसुद्धा आली. कारमध्ये बसल्यानंतर एकानं माझ्या डोक्याला बंदूकच लावली. त्यानंतर कागदपत्रे काढून घेतली. पुढे जंगल झुडपातून बँकॉकमध्ये बेकायदेशीररित्या म्यानमारमध्ये आणलं. म्यानमारमध्ये ऑनलाईन फसवणुकीचं काम करायला सांगत आहेत. काम केलं नाही तर मारहाण करतात, जेवण देत नाहीत. बिहारच्या तरुणाची हत्या देखील केली आहे. महाराष्ट्रातील 20-30 जण असतील. काम नाही केलं तर थेट हत्या केली जाते. आम्हाला 10 मिनिटं मोबाईल दिला जातो. आम्हाला म्यानमारला बेकायदेशीररित्या आणलं गेलंय, असं धक्कादायक खुलासे तरुणानं केलेत. म्यानमार, थायलंडमधील या धक्कादायक प्रकारावर बीडमधील पीडित व्यक्तीच्या मित्रानं सांगितलं की मी राजकारणात सक्रिय असल्यानं मित्रानं मला व्हॉट्सॲपवर मदतीसाठी मेसेज केला. त्यानंतर त्याने व्हॉट्सॲप व्हॉइस कॉल करून तेथील संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आणि मदतीची मागणी केली. त्याला नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करून नेलं. म्यानमार, थायलंडच्या सीमा भागात बेकायदेशीरपणे नेलं. ऑनलाईन फसवणुकीचे कामं करून घेतली जातात. काम न केल्याने बंदुकीचा धाक दाखवला जातो. 3 तरुणांची कामं न केल्यानं हत्या करण्यात आली, अशी त्यानं मला फोनवरून माहिती दिली. यानंतर मी त्याच्या कुटुंबियांना धीर देऊन पोलिसांत घेऊन गेलो. आता सायबर पोलिसात तक्रार दिली असून पोलीस अधीक्षकांनी परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आमची मागणी आहे की सर्वांना सुखरूप आणण्यासाठी आम्हाला मदत करावी. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.